नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या 12 जानेवारीला खुर्ची हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. या निमित्ताने मुख्य भूमिकेत झळकणारी प्रीतम आपल्यासोबत आहे. हॅलो, कशी आहेस? हाय, आय एम गुड. हाव आर यू ऑल? आम्ही सगळे मस्त. सगळ्यात पहिलं तर खूप छान दिसते. थँक्यू. तुझ्या या लुकवरनं वाटत नाही की तू राजकारण रिलेटेड मूवीमध्ये काम करतेस. थँक्यू. मला असं वाटतं मी एक कलाकार आहे आणि मला वेगवेगळ्या पद्धतीचे रोल करायला आवडतात आणि ऑफकोर्स प्रीमियर आणि म्युझिक लॉन्च असल्यानंतर सुंदर दिसावंच लागतं. येस. सो त्याच्यामुळे मी असा छान सुंदर लुक केलेला आहे. सो ही प्रोसेस कशी होती नेमकी? तुझ्याकडे तुझं कास्टिंग झालं पहिला, एकंदरीत काय प्रोसेस होती? ॲक्च्युली आत्तापर्यंत सिनेमांमध्ये भरपूर काम केलेलं असल्यामुळे मला संतोष सरांचा फोन आला होता अँड ही वॉज लाईक की अशा अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे आणि विच इज लाईक म्हणजे ती फिल्ममध्ये ती डॉक्टर आहे आणि डॉक्टर असून ती यु नो अक्षयच्या सपोर्टमध्ये आहे किंवा त्याला कुठल्या पद्धतीचं सपोर्ट करते. सो अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर होतं आणि मी ते वाचलं आणि वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे माझे कलाकार पण छान आहेत आणि बॅनर पण छान आहे. सो लेट्स वर्क इट म्हणून मी त्यांना हो म्हणून सांगितलं. याआधी हलाल सिनेमाला पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय पुरस्कार. सो खूप अशी भारी फिलिंग असेल ना, तेव्हा काय नेमकी भावना होती? अरे खूप एक्साइटमेंट होती कारण माझ्यासाठी तो माझा लाईफ चेंजिंग मुवमेंट जी आपली असते ती होती. कारण जे स्वप्न मी बघितली होती आणि मी बेसिकली मी पुण्याची आहे. सो मी पुण्यातून मुंबईमध्ये शिफ्ट झाले होते आणि एक स्वप्न मुंबई मायानगरीमध्ये आपण घेऊन येतो आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करत असतो. तर हे सगळं कुठेतरी पूर्ण झालं आहे आणि त्या सिनेमाने मला खरंच खूप दिलं, खूप काम दिलं, खूप नाव दिलं. सो आय एम हॅपी वॉट आय एम टुडे बिकॉज ऑफ आय थिंक मी ते छान कॅरेक्टर पोर्ट्रेट केलं थँक्स टू डिरेक्टर अँड एव्हरीवन. सो या सिनेमात जेव्हा तुला कळलं की अक्षय तुझ्यासोबत आहे हिरोच्या भूमिकेत, पण तुला त्याचा बॅकग्राऊंड माहिती होतं की त्याचे सासरे असा रंगवळी आहेत किंवा बायको अशी, असं काही माहिती होतं का बॅकग्राऊंड? हो माहिती होतं कारण आमच्या फिल्मचं शूट सुरू होण्या अगोदर 1 महिना अगोदरच त्याचं लग्न झालं होतं. त्या दरम्यानच. येस. सो आय थिंक असं असतं की बऱ्याच वेळेस अशा लोकांच्या जवळ जाणं पण चांगलं असतं आणि लांब राहणं पण चांगलं असतं. ही एक ड्युएल भूमिका असते. बट आय थिंक आय एम आर्टिस्ट सो आय डू माय वर्क अँड आय गो अहेड. सो म्हणून आमची एक छान बॉन्डिंग, छान फ्रेंडशिप झाली आणि छान आम्ही काम केलं. पण मला आवडलं. मला राकेशसोबत किंवा अक्षयसोबत काम करायला मला खरंच खूप आवडलं कारण दोघे खूप छान कलाकार तर आहेतच, त्यांचा फेम वेगळा आहे आणि अशा चांगल्या कलाकारांसोबत काम करायला नेहमीच आवडतं. प्रोड्युसरच घरात आहे, भाऊच प्रोड्युसर आहे. सो याच्याविषयी काय सांगा? भावाला बोलून घेऊया. तो आलाय. नको, तो टाळ्या वाजवायला आला, त्याला टाळ्याच वाजवू देत. आत्ता मी दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसचा सिनेमा करत आहे. सो मी बाहेरचं सुद्धा काम करते. मी फक्त घरचंच काम करत नाही. तुला डबल म्हणजे हे आहे ना ॲडव्हान्टेज आहे पण मला असं वाटतं त्या ॲडव्हान्टेजचा मी कधी फायदा घेत नाही. मी माझा रोल नेहमी चोख करण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या कॅरेक्टरशी मी नेहमी जेन्युइन राहते आणि मला बाहेर काम करायची. आणि मी आय हॅव डन 2 हिंदी फिल्म्स ऑल्सो विच इज लाईक 36 फार्म हाऊस जी सुभाष घई कंपनीची होती. आय हॅव प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर त्या फिल्ममध्ये आणि मी 31 ऑक्टोबर म्हणून पण एक सोहा अली खानसोबत फिल्म केली. सो त्याचं प्रमोशन माझ्याकडून फार झालं नाही ॲक्च्युली. सो मी असं बाहेरचं सुद्धा काम करत आहे. मागच्या वर्षी मी आत्ता 6 महिने हिंदीची सिरियलसुद्धा केली. सो बाहेरचं काम सुद्धा सुरू आहे, फक्त प्रोडक्शन हाऊसच काम मी करत नाही आहे. घरी असं वातावरण असतं काय तू माझ्याबरोबर काम करायचं असं काही आहे का की दमदाटी वगैरे असं काही? नाही, असं काही नसतं कारण आता अमोल कांगणे फिल्म्सच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पण म्हणजे वेगवेगळ्या कलाकारांसोबत आता सिनेमे येत आहेत ज्याच्यामध्ये मी सुद्धा नाही आहे. कारण आत्ता त्यांचा सिंगल आला होता त्याच्यामध्ये प्रथमेश परब, पुन्हा प्रिया बेर्डेंचा अभिनय बेर्डे, प्राजक्ता जाधव हे सगळे कलाकार होते. त्यात मी नव्हते. डॉक्टर आला होता, त्यात सुद्धा मी नव्हते. सो असं काही नाही. आता अमोल वेगवेगळ्या पद्धतीचं बाहेरच्या कलाकारांसोबत पण सिनेमे करतो आणि आय एम ओके विथ इट. सो या हिज बिझनेस इज डिफरंट, माइन इज डिफरंट. सो आमचे पाच वेगवेगळे असल्यामुळे असं काही हे नाही. एक कलाकार म्हणून जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या भूमिका मिळतात तेव्हा किती परिपूर्ण वाटतं, समृद्ध वाटतं एंड ऑफ द डे? मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून मी तर नेहमीच भुकेलेली आहे की मला चांगले रोल करायला मिळावेत यासाठी. तर ज्यावेळेस चांगले रोल मिळतात किंवा विशेषतः ज्यावेळेस महिला प्रधान सिनेमा तुम्हाला करायला मिळतो त्यावेळेस कुठेतरी ते फुलफिल झाल्यासारखं वाटतं. कारण ऑनस्क्रीनवरती प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी
काहीतरी वेगळं करावं, काहीतरी वेगळं द्यावं, आपल्या समाजाला किंवा प्रेक्षकांना काहीतरी वेगळं नेहमी आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. सो हे मी नेहमी या शोधात असते की मला जो महिला प्रधान सिनेमा असेल किंवा रिअलिस्टिक झोनचे जे सिनेमे असतील ते करायला मला जास्त आवडतातच. पण अर्थातच असे कमर्शियल सिनेमे जरी मला विचारण्यात आले तर मला ते नक्कीच आवडेल आणि मला काम करायला आवडेलच. आणि कलाकाराची भूक कधीच भागत नाही, ती शेवटपर्यंत असते आणि माझीही कधी भागणार नाही असं मला वाटतं. बॅक टू द खुर्ची सिनेमातील असा एखादा क्षण, एखादी आठवण जी प्रेक्षकांसोबत शेअर करावीशी वाटतं. सिनेमामध्ये आठवणी खरंच खूप आहेत, कारण ऑलमोस्ट आम्ही 35 ते 40 दिवस शूट केले. आणि एके दिवशी तर असं झालं, आमचं हॅलिपॅडचं सीन होतं आणि हेलिकॉप्टर येणार होतं आणि सगळे कलाकार सेटवरती आले होते आणि आम्ही सकाळी 7:30-8 वाजता पोचलो होतो पानशीत डॅमच्या खूप पुढे डोंगरामध्ये, जिथे हेलिपॅड आमचं उतरणार होतं. पण काहीतरी वातावरणामध्ये बदल घडले आणि ते हेलिपॅड यायला 6 तास उशीर झाला. सो त्यामुळे आम्ही तिथे थांबलो होतो. सो कलाकारांना फक्त पटकन यायचं, ॲक्टिंग करून जायचं असं नसतं. स्ट्रगल खूप आहे. यू हॅव टू हँडल विथ पेशन्स, केअरफुली, अशा सगळ्या गोष्टी. तर पडद्यामागे खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत विथ पेशन्स करावी लागते. तर हे असं ह्या सिनेमातली एक आठवण छोटीशी आहे. अक्षय आणि इतर कलाकार मंडळीबरोबर काही गंमत जम्मत झालेली का ऑन सेट, किंवा काही अशी एक सीन करताना आठवण अशी काही? गंमत जम्मत अशी काही झालेली नाही आहे, पण फॉर्मली असं मी व्हेजिटेरियन आहे प्युअर आणि अक्षयने एका दिवशी खेकडा मागवला होता आणि मला माहीत नव्हतं की तो खेकडा आहे आणि आय वॉज अबाउट टू ईट दॅट आणि मला कोणी सांगितलं नाही मुद्दामून. आणि मी ते खाण्याअगोदर मग इट स्मेल्स, तर ते स्मेल आल्यानंतर थोडंसं मला हे झालं की पण तो एक छोटासा प्रँक होता माझ्यासोबत असा. पण खाल्लं नाही खाल्लं मी, नाही, मला त्रास झाला असता दुसऱ्या दिवशी, त्यामुळे त्यांनी मला सेव्ह केलं त्याच्यापासूनच. आता प्रेक्षकांना सिनेमाविषयी 12 जानेवारीला खुर्ची हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे. तुम्ही खुर्ची बुक करायची थिएटरमध्ये जाऊन आणि आमचा खुर्ची हा सिनेमा नक्की बघायचा, कारण खूप वेगळा सिनेमा आहे. राजकारण आहे, प्रेम आहे, द्वेष आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि हे राजकारण गावातलं राजकारण आहे जे आत्तापर्यंत दाखवण्यात आलेलं नाही आहे. तर सरपंच लेवलला आणि या सगळ्या गोष्टींना खूप वेगळ्या पद्धतीने हे सगळं घडत असतं जे आपल्याला अजून माहीत नाही आहे. तर कुठेतरी सिनेमातून छान पद्धतीने ते सांगण्यात आलेलं आहे. तर नक्की जाऊन बघा 12 जानेवारीला खुर्ची. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.